महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त चंद्रपूर येथून विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा शिवक्षेत्राकडे निघालेल्या 3 दिवसीय पदयात्रेला आज उत्साहात प्रारंभ झाला। श्री महाकाली माता मंदिरातून विधिवत पूजा अर्चना व पालखी पूजनानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला। श्रीमती नीता पुल्लीवार व चैताली पुल्लीवार यांच्या पुढाकारातून 2014 पासून ही पदयात्रा आयोजित करण्यात येत आहे। मार्कंडा क्षेत्राची धार्मिक महती जनमानसात पोहोचली तसेच देव देश धर्म जागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचक्रोशीतील वारकरी व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। आज महाकाली माता मंदिर चंद्रपूर येथून पदयात्रेला सुरुवात झाली। 14 फेब्रुवारी रोजी मार्कंडा येथे श्री महादेवाचे दर्शन घेऊन पदयात्रेची सांगता होणार आहे। देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। जगदंबा माता की जय। मंडळी, आपण ही जी वारी आहे ही 2014 पासून काढतो आहे। फार कष्ट झाले, कोणताही नवीन रोप लावताना त्याला त्रासच होतो, परंतु ते भगवंताच्या दयेने आजपर्यंत आलं। आता आम्हाला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झाले आहे आणि या वारीला भरपूर लोक जुळल्या गेले आहेत। जे काय कोणतं तन मन धनाने केल्याशिवाय वारी होऊ शकत नाही आणि पंढरपूरसारखं आपलं हे क्षेत्र व्हावं, चंद्रपूर म्हणा, मार्कंडा माझं दक्षिण काशी म्हणतात, उत्तरवाहिनी गंगा आहे, ते सगळ्या लोकांना कळावं म्हणून ही आपण वारी करतो आहे। आणि वारीचा फार मोठा उद्देश आहे की माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातले मोहनजी भागवत आज जगातले नेते आहेत, माझ्या क्षेत्रातले आमचे मुनगंटीवारजी हे पण सुद्धा नेते आहे, आमचे देवेंद्रजी फडणवीस आमच्या जिल्ह्यातला जन्म आहे त्यांचा। असं असताना माझ्या या भगवतीवर कोणीतरी पुष्पवृष्टी करावी हेलिकॉप्टरमधून अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून सर्वांना जागृतीच आहे। आज हिंदू धर्म जागवण्याची अत्यंत गरज आहे आणि ते छोटंसं काम आम्ही करत आहे, त्याला संपूर्ण लोकांचा हातभार लागला, त्याच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे। तुम्हा सर्वांना विनंती करते की घरातून एकाने तरी या वारीमध्ये सहभाग, आणि एक वारी तुम्ही केली तर तुमच्या सगळ्या गोळ्या सुटतात, हा माझा अनुभव आहे। वय वर्ष 76 आहे, मला कुठली गोळी नाही, ती भगवतीची दया आहे। तेव्हा सर्वांना विनंती आहे तरुणांना की हातपाय चालतात तोपर्यंतच करून घ्या, पुन्हा हात गेले पाय गेले शक्तीचे नावं नाही बोलले अशी वेळ न येऊ। तेव्हा तुम्हा सर्वांना विनंती करते, जगदंबा देवी की जय। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। मंडळी, आमचं चंद्रपूरचं आराध्य दैवत माय माता महाकाली आणि आमचं मार्कंडेय ऋषी जे चिरंजीव आहेत, ज्याचा महिमा जगात आहे, असं श्री क्षेत्र मार्कंडा शिल्पकारीत सगळ्यात मोठं असलेलं आमचं मार्कंडा गडचिरोली जिल्ह्यातलं या क्षेत्राला कुठेतरी जगात नावारूपास यावं आणि पंढरपूरप्रमाणे 10 लाख वारकरी जसे पंढरपूरला जातात, ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झालासे कळस, आत्तापर्यंत आपल्या पंढरपूरची आषाढी वारी, तशी ही महाशिवरात्रीची वारी आम्ही मायलेकींनी सुरू केली। पण त्यासाठी 2014 पासून ही वारीची नीव बांधल्या गेली, बीज लोवल्या गेलं। आज 10 लोकांची वारी, आज 150 लोक घेऊन आम्ही चाललो आहे मार्कंड्याला। आणि सुंदर वनराजी आहे, चिचपल्ली, मूल, जानाळा जंगल, हरणघाट आणि याचा वैनगंगेचा सुंदर परिसर, उत्तर वाहिनी, विदर्भाची काशी असलेलं हे मार्कंडा बघायला सर्वांनी यावं। माझी आई नीता मौली, जिच्यामुळे ही सुरुवात झाली आणि तिने शब्द टाकला की चैताली या वारीला पुढे न्यायचं आहे, तर आपण सगळ्या युवकांना माझी नम्र विनंती आहे, फिटनेस बघता तुम्ही योगाला जाता, तुम्ही जिममध्ये जाता, पण चालून दाखवा हो, चॅलेंज आहे तुम्हाला। तर एवढ्या महाकाली मंदिरातून हा दिवा घेऊन आम्ही चाललो
आपला फिटनेस, आपली आत्मशक्ती, आपली आध्यात्मिक शक्ती, आपलं कुलदैवताला जागृत करा. देवदेश धर्मासाठी ही वारी काढली आहे. पाऊले चालती मार्कंड्याची वाट, पाऊले चालती मार्कंड्याची वाट.